श्री स्वामी समर्थ. आषाढ एकादशी होऊन गेल्यानंतर प्रदोष येतो. प्रदोष नंतर त्रयोदशी येते. तर याच त्रयोदशीपासून म्हणजे उद्या सोमवार आहे. तर सोमवारपासून जया पार्वती हे व्रत 5 दिवस सलग करावे लागतात. तर आपण ही सविस्तरच माहिती आज पाहणार आहोत. तर जया पार्वती हे व्रत शिव आणि पार्वती यांच्या पूजेसाठी सलग 5 दिवस केले जाते. हे व्रत आषाढ शुद्ध त्रयोदशीपासून सुरू होते. या दरम्यान विना मीठ म्हणजे अळणी भोजन केले जाते आणि गव्हाच्या दाण्यांची पूजा केली जाते. तर गव्हाच्या दाण्यांची पूजा कशी केली जाते? तर एक छोटंसं सुगडं घ्यायचं म्हणजे खण, आपण त्याला खण पण म्हणतो. छोटंसं मातीचं आपलं बोळकं भांडं असतं, ते भांडं घ्यायचं. त्यामध्ये गहू पेरायचे. छोट्याशा भांड्यामध्ये गहू पेरल्यानंतर त्याला रोज 5 दिवस सलग पाणी घालायचं आणि ते 5 दिवस सलग पाणी घालायचं. त्यानंतर आपण भोजन हे आपल्याला मीठ आणि तिखटाचं वर्ज्य करायचं आहे. फक्त आपल्याला दूध आणि फळे यांचं 5 दिवस सेवन करायचं आहे. तर त्यानंतर त्या गव्हाला थोडं रोज पाणी घातल्यानंतर त्याला कोंब येतात. तर त्या गव्हाची दाण्यांची पूजा आपल्याला करायची असते. कोंब येऊस तर 5 दिवसात जेवढे कोंब येतील तेवढे. आणि नंतरून आपल्याला त्या गव्हाचं पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. तर थोडं आपण परत सविस्तर आता बघणार आहोत. तर ते कसं करायचं? तर त्यानंतर देवीला कापसाचे वस्त्र म्हणजे कापसाला हळदी कुंकू लावून ती माळ आपल्याला माहीतच आहे, ती आपल्याला त्या खणासमोर वाहायची आहे. म्हणजे गव्हाला वाहायची आहे किंवा गोल लावली तरी चालते असे खणाला त्या. आणि त्यानंतर शिवपार्वतीची मनोभावे पूजा करावी, दिवे लावावे, फुले फळे नैवेद्य अर्पण करावा. 5 दिवस जेवणात मीठ तिखट किंवा धान्य वर्ज्य करून फळे व दुधाचाच आहार घेतला जातो. व्रताच्या 4थ्या किंवा 5व्या दिवशी रात्री जागरण करून भजन व शिवपार्वतीची स्तोत्रे म्हटली जाते. 6व्या दिवशी सकाळी गव्हाचे कोंब पाण्यात नदीत विसर्जित केले जाते. आता पाणी तर आपल्याला जवळ नाही, नदी आपल्या जवळ नाही, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी हे व्रत करून गव्हाचे कोंब आणि दाणे आपल्या घरातच एका भांड्यात पाणी घेऊन विसर्जन करायचं आहे. त्यानंतर नैवेद्य आरती करून प्रसाद घेऊन उपवास सोडावा. म्हणजे विसर्जनाच्या आधी जय पार्वती व्रत पतीच्या कल्याणासाठी आणि मुलांच्या सुखासाठी पाळले जाते. असे मानले जाते की ज्या अविवाहित मुली हे व्रत भक्तिभावाने करतात त्यांना धार्मिक आणि सद्गुणी पती प्राप्त होतो. शास्त्रानुसार हे व्रत 5 किंवा 11 वर्ष पाळले पाहिजे. आपल्याला किमान 5 वर्ष किंवा 5 दिवस तरी हे व्रत पाळता आलं पाहिजे. 5 वर्षाची गोष्ट तर नंतरची आहे, पण आपल्याला हे व्रत आधी 5 दिवस तरी पाळायचे आहे. व्रत पूर्ण झाल्यावर रात्रभर जागरण करण्याची आणि एका ब्राह्मण जोडप्याला भोजन देण्याची प्रथा आहे. हे व्रत आषाढ शुद्ध महिन्याच्या त्रयोदशीपासून सुरू होते आणि 5 दिवस चालते. या व्रतादरम्यान जेवणात मीठ टाळले जाते. शेवटच्या दिवशी अविवाहित मुली रात्रभर जागून विधीपूर्वक व्रताची सांगता करतात. हे व्रत सामान्यतः अविवाहित मुली आणि विवाहित स्त्रिया किमान 5 वर्ष हे व्रत करतात. हे व्रत गौरी व्रत, मंगला गौरी व्रत आणि सौभाग्य सुंदरी व्रत यासारख्या इतर नावांनीही ओळखले जाते. हे व्रत चिरंतन वैवाहिक सुखाचे वरदान देते आणि मुलांचे आरोग्य सुधारते. असे म्हटले जाते की शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने स्वतः हे व्रत प्रथम केले होते. नंतर देवी सीतानेही आपल्या इच्छित पतीला प्राप्त करण्यासाठी पार्वतीची पूजा केली होती. आणि जय जय गिरीवर राजकिशोरी ही प्रार्थना करून तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन पार्वती मातेने तिला तिच्या प्रियकराशी विवाह करण्याचे वरदान दिले होते. तर असं आहे हे जया पार्वती व्रत. मी सुद्धा उद्यापासून हे व्रत चालू करणार आहे, कारण उद्या त्रयोदशी आणि सोमवार हा योग एकत्र आलेला आहे. त्यामुळे मी सुद्धा हे 5 दिवस विना अळणी आणि तिखट याचं म्हणजे हे आपण घ्यायचं नाही, याचा त्याग करून म्हणजे मिठाचा आणि तिखट भोजनाचा त्याग करून फक्त फळ आणि दूध हा आहार आपल्याला घ्यायचा आहे.
तर तुम्हीही नक्की करा. कमेंटमध्ये मला नक्की तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते तुम्ही विचारू शकता निसंकोचपणे. आणि अशाच सुंदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय गिरीवर राजकिशोरी.